की ज्यावेळेस हे पूर्ण म्हणजे मी म्हणून म्हटलं की 78 सालापासून म्हणजे जेव्हा मंडल कमिशन स्थापन झालं त्या स्थापनेपासून ते असणारा अहवाल सादर होईपर्यंत 80 साली आणि 80 साली सादर झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या. तर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर मग इंदिरा गांधींना असणारं प्रेशराईज करणं ते सगळं मान्य करणं आणि त्यांनी मग असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा अहवाल पार्लमेंटने मान्य केला पण विधानसभेने मान्य केला. हा एक मुद्दा त्यावेळेस उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. माझ्या वडिलांचे ते असताना अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे दादांना म्हटलं मी तुम्ही काय करणार अहवाल थोडी चर्चेला द्यायचा असतो ठराव झाला म्हणून सांगून द्यायचं. तर म्हणलं तू काय ठराव ना मंजूर दे दादा थोडी चर्चा तर झाली पाहिजे. अशा चर्चा करायच्या नसतात. राजकारणाचा पहिला धडा अशी चांगलं गोष्ट आहे. अंगावरचे काही ओढून घ्यायचं नसतं. हे हा जो सगळा सांगण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये की पक्ष हा जर बरोबर असेल तर प्रश्न सोडवले. तुमच्या बरोबर कोण आहे मला एक तरी पक्ष दाखवावा की तुमच्या बरोबर हा पक्ष एकही नाही. जे मंडलसाठी लढले ते इथला असणारा मार्क्सवादी होते ते लढले, समाजवादी होते ते लढले, आंबेडकरवादी होते ते लढले. आता त्या काळापासून आजच्या काळामध्ये आपण असणारा पाहिलं तर सगळ्या ओबीसीने याच पक्षांना संपवण्याचं भूमिका घेतली. आज बिचारी कम्युनिस्ट फक्त असणारा केरळमध्ये राहिलेले आहेत, उरलेल्या ठिकाणी कामगार चळवळी चालवतात नाही तर दुसरं नाही. समाजवादी तर पूर्णपणे जे संपल्यासारखंच जमा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जे विचाराने आपल्या बाजूने आहे त्यांच्या बरोबर आपण असणारं राहिलो तर आपलं असणारं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होतं नाही तर होत नाही.